सध्या देशामध्ये मर्चंट नेव्ही ऑफिसर असलेल्या सौरभ राजपूत यांच्या निर्गुण हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली आहे। सौरभची हत्या दस्तरखुद्द त्याच्या पत्नीनेच करून त्याच्या मृतदेहाचे चक्क 15 तुकडे केलेले होते। सौरभची अशा प्रकारे निर्गुण हत्या केली आहे ती म्हणजे पत्नी असलेल्या मुस्कान रस्तोगीने। ही तीच मुस्कान आहे ज्याच्याशी सौरभने काही वर्षांपूर्वी प्रेम विवाह केलेला होता। नेमकं काय आहे हे प्रकरण हे पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मेरठ शहरामध्ये मर्चंट नेव्ही ऑफिसर असलेला सौरभ राजपूत याने काही वर्षांपूर्वी मुस्कान रस्तोगी हिच्याशी प्रेम विवाह केलेला होता। लग्नाच्या काही दिवसांनंतर मुस्कानचं सूत जुळलं साहिल शुक्ला या तरुणाशी आणि सुरू झाला प्रेमाचा अश्लील खेळ। याबाबतची अधिक माहिती अशी की सौरभ राजपूत आणि मुस्कान यांनी 2016 मध्ये प्रेम विवाह केलेला होता। दोघांचे सुरुवातीचे दिवस अगदी मौज मजेमध्ये चाललेले होते। त्यानंतर आपल्या पत्नीला अधिक वेळ देता यावा यासाठी सौरभने मर्चंट नेव्ही मध्ये असणारी त्याची नोकरी देखील सोडून दिलेली होती आणि तो सतत पत्नीसोबत वेळ घालवत होता। मात्र पत्नीच्या वेडापायी सौरभने नोकरी सोडल्याचं सौरभच्या कुटुंबियांना काय पटलं नाही आणि त्यामुळे सौरभने त्याचं राहतं घर सोडलं आणि तो भाड्याच्या घरात जाऊन राहू लागला। त्यानंतर 2019 मध्ये सौरभ आणि मुस्कान यांना एक मुलगी झाली आणि याच काळात सौरभचा मित्र असलेला साहिल याच्याशी आपल्या बायकोचे प्रेम संबंध असल्याची माहिती सौरभला मिळाली आणि त्यानंतर मात्र सौरभ आणि मुस्कान यांच्यामध्ये वादविवाद होऊ लागले। त्यामुळे सौरभने देखील पुन्हा एकदा मर्चंट नेव्ही मध्ये जाण्याचा निर्णय घेतला। आपल्या प्रेम संबंधांमध्ये नवरा असलेला सौरभ हा सतत आडवा येतोय हे पाहून मुस्कान आणि साहिल यांचा मात्र संताप अनावर होत होता आणि त्यातूनच त्यांनी सौरभचा काटा काढायचं ठरवलं। 4 मार्चच्या दिवशी सौरभच्या जेवणात पत्नी मुस्कानने झोपेच्या गोळ्या मिसळल्या। जेवण झाल्यानंतर झोपेच्या गोळ्या खाल्ल्यामुळे साहिल हा गाढ झोपी गेलेला होता आणि त्याच वेळी पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलने चाकूच्या साह्याने त्याची निर्गुण हत्या केली। सौरभच्या निर्गुण हत्येनंतर क्रूर कर्म असलेल्या पत्नीने सौरभच्या मृतदेहाचे थोडे थोडके नव्हे तर चक्क 15 तुकडे करून ते तुकडे एका प्लास्टिकच्या ड्रम मध्ये भरलेले होते आणि त्या ड्रमच्या वरून सिमेंट कॉन्क्रीटचा एक थर टाकून तो ड्रम सील केलेला होता। त्यानंतर सौरभच्या आई वडिलांनी सौरभशी गेल्या अनेक दिवसांपासून संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र त्यांचा संपर्क काय सौरभशी होत नव्हता। तर इकडे पत्नीला विचारलं असता पत्नी म्हणाली की सौरभ हा एका हिल स्टेशनला गेलेला आहे। पत्नीकडून व्यवस्थितरित्या माहिती न मिळाल्यामुळे सौरभच्या आई वडिलांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार केलेली होती। त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपासाला सुरुवात केल्यानंतर त्यांना असं दिसून आलं की मुस्कान आणि साहिलचे विवाहबाह्य संबंध सुरू आहेत आणि त्यांनीच पती सौरभची निर्गुण हत्या केलेली आहे। मात्र पोलिसांना काय पती असलेल्या सौरभचा मृतदेह हाती लागत नव्हता। गेल्या 4 दिवसांपासून पोलीस सौरभ राजपूतचा मृतदेह शोधण्यासाठी जंग पछाडत होते, मात्र सौरभचा मृतदेह काय त्यांना सापडत नव्हता। मात्र सौरभच्या घराची झडती सुरू असतानाच त्याचवेळी सौरभची 6 वर्षांची असलेली मुलगी ही पोलिसांकडे पाहून पप्पा ड्रम मध्ये आहेत असं ओरडली। त्यानंतर मात्र पोलिसांना संशय येताच त्यांनी तो ड्रम पाहिला। त्या ड्रमचं तोंड झाकण्याच्या ऐवजी सिमेंट कॉन्क्रीटने पॅक केलेलं होतं। पोलिसांनी ते सिमेंट कॉन्क्रीट फोडल्यानंतर त्यामध्ये मात्र सौरभ राजपूतच्या मृतदेहाचे 15 तुकडे पोलिसांना मिळून आले। सौरभचा मृतदेह सापडताच पोलिसांनी तात्काळ मुस्कान आणि प्रियकर साहिल याला ताब्यात घेऊन त्यांना पोलीस कोठडीमध्ये पाठवलंय।